नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीचा एक्सपान्शन फॉर्म्युले हा लेसन आपला चालू होता. ठीक आहे ना. एक पहिला पार्ट तर आपला संपलेला होता मागच्या व्हिडिओमध्ये. आता आपण त्याच्यानंतरचा प्रॅक्टिस सेट आज करणार आहोत 5.2 प्रॅक्टिस सेट 5.2 एक्सपान्शन फॉर्म्युले. त्याच्या अगोदर सेकंड एक्सपान्शन फॉर्म्युला कोणता आहे तो समजून घ्या. इथे मी लिहिलेला आहे तो फॉर्म्युला a + b ब्रॅकेटमध्ये आहे, ब्रॅकेटचा क्यूब. तर असं जो काही एक मॅथमॅटिकल टर्म आहे त्याचं एक्सपान्शन कसं करायचं आहे हे आपल्याला इथे समजेल. म्हणजे a + b, a आणि b वेगळ्या वेगळ्या टर्म्स आहेत, मध्ये प्लस आहे, असे काहीतरी सम्स याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिस सेट 5.2 असेल. तो प्रॅक्टिस सेट 5.2 आहे तो पूर्णपणे या फॉर्म्युलावर डिपेंड आहे. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला पहिल्यांदा समजून घ्या. a आणि b अशा दोन टर्म्स आहेत, मध्ये प्लस आहे. ओके. तर त्याच्यानंतर काय होतं, पहिल्या टर्मचा क्यूब, पहिल्या टर्मचा क्यूब a चा क्यूब, इथे a पहिली टर्म आहे a चा क्यूब, समजते ना. त्याच्यानंतर b चा क्यूब इथे लिहिला मी, मधलं काही सांगितलं नाही आहे. पहिल्यांदा a चा क्यूब आणि नंतर b चा क्यूब, म्हणजे पहिल्या टर्मचा क्यूब आणि नंतर सगळ्यात शेवटी दुसऱ्या टर्मचा क्यूब. हे एवढं तरी समजलं. त्याच्यानंतर मग 3a²b, 3 दोन्हीकडे प्लस प्लस 3 a²b आणि ab², पहिल्या टर्मचा स्क्वेअर आणखी दुसरी टर्म, दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर आणखी पहिली टर्म. 3 दोन्ही ठिकाणी सेम आहे. म्हणजे पहिल्या टर्मचा क्यूब, त्याच्यानंतर 3a²b पहिल्या टर्मचा स्क्वेअर आणखी दुसरी टर्म, 3ab², 3a पहिली टर्म इंटू दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर आणि प्लस b³ दुसऱ्या टर्मचा क्यूब. हा फॉर्म्युला आहे तो समजून घ्या नीटसा, बाहेर करा. हा फॉर्म्युला बाहेर केल्यानंतर प्रॅक्टिस सेट आपण करणार आहोत 5.2. प्रत्येक सम आहे त्या 5.2 मधलं ते सम सॉल्व करताना हा फॉर्म्युला तुम्हाला लिहिता आला पाहिजेत. 8 सम्स आहेत त्याच्यामध्ये, टोटल देर आर 8 सम्स. प्रत्येक सम सॉल्व करताना पहिल्यांदा हा फॉर्म्युला लिहायचा आहे, प्रत्येक सम या फॉर्म्युलाशी रिलेट करायचा आहे, या फॉर्म्युलाशी कंपेअर करायचं आहे, आणखी मग ते तसं सॉल्व करायचं आहे. ठीक आहे ना. त्याच्या अगोदर आपण एक असंच एक एक्झाम्पल बघूया, तुम्हाला समजेल असं. म्हणजे त्या फॉर्म्युलाशी रिलेट कसा करता येईल याच्यासाठी आपण एक सम आता पाहू. ओके. सम आहे x + 3³ तुमच्या टेक्स्टबुकमधलं सम आहे हे. इथे a च्या ठिकाणी x आहे आणखी b च्या ठिकाणी 3 आहे. ठीक आहे ना. मग याचं जसं आपण इकडे a b असे केले तसंच इथे x आणखी 3 अरेंज करायचं आहे, फक्त बाकी काहीच करायचं नाही आहे. म्हणजे पहिल्या टर्मचा क्यूब म्हणजे x चा क्यूब, पहिली टर्म इथे a आहे त्याचा क्यूब, इथे x आहे x चा क्यूब. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉर्म्युल्यामधलं 3 आहे ते 3 इंटू पहिल्या टर्मचा स्क्वेअर x चा स्क्वेअर, जसं पहिल्या टर्मचा स्क्वेअर इथे आहे तो, आणखी मग दुसरी टर्म, ही दुसरी टर्म इथे 3 आहे ती 3 इथे लिहिली. ओके. त्याच्यानंतर हे प्लस, त्याच्यानंतर हे प्लस इंटू हे इंटू. ठीक आहे ना. इथे इंटू नाही आहे फॉर्म्युलामध्ये, पण 3a² आणखी b याच्यामध्ये इंटू आहे. त्याच्यानंतर प्लस 3 आहे ते 3 इथे परत लिहिलं. a च्या ठिकाणी x आहे म्हणून इथे x लिहिलं, इंटू b च्या ठिकाणी इथे 3 आहे म्हणजे 3 चा स्क्वेअर. ओके. आणखी मग त्याच्यानंतर काय राहिलं, प्लस सेकंड टर्मचा क्यूब म्हणजे सेकंड टर्मचा क्यूब असं लिहिलं आपण. ओके. मग आता याच्यानंतर काय करायचं आहे, थोडं सिम्प्लिफाय करायचं आहे. हे जे आहे ते x चा क्यूब आपण x चा क्यूब असा लिहिला, प्लस 3 × 9 x चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर आहे तो 3 चा स्क्वेअर 9 आहे
9 आणखी हे 3, 9 आणखी हे 3, 9 3 जा 27 x प्लस 3 चा क्यूब 27. ओके, सिम्प्लिफाय करून आपल्याला हे असं मिळालं, एक्स क्यूब प्लस 9x स्क्वेअर प्लस 27x प्लस 27. तर हे ह्याचं फायनल सोल्युशन झालेलं आहे. हे सम होतं, या समला आपण याच्याशी रिलेट केलं या फॉर्म्युल्याशी, तसंच कंपेअर केलं, जशी अरेंजमेंट तिथं दिसते तशीच अरेंजमेंट आपण ए आणखी बी असं इथे समजून या दोन्ही टर्म्सला तशीच अरेंजमेंट आपण केलेली आहे इथे, आणि त्याच्याप्रमाणे ते नंतर सिम्प्लिफाय करून आपल्याला हे असा ॲन्सर मिळालेला आहे. अशीच ॲन्सर्स आपल्याला प्रॅक्टिस सेट हा 5.2 आहे, याच्यातली जी 8 सम्स आहेत सेम टू सेम आपल्याला अशीच करायची आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 5.2 मधलं पहिलं सम आहे ते आपण सॉल्व करायचं आहे. आता सम असा आहे k+4 एका ब्रॅकेटमध्ये दिसतं, आणखी त्याचा क्यूब आहे. जसं समवॉट हे असं आहे तसंच सेम टू सेम दिसतं तसं काहीतरी, म्हणजे एच्या ठिकाणी तुम्ही k मानू शकता किंवा बीच्या ठिकाणी तुम्ही 4 मानू शकता. प्लस आहे इथे, आणखी ब्रॅकेटचा क्यूब इथे दिसतोच आहे. समजतंय? हे सम आहे ते याला रिलेट करायचं आहे. याचं जसं इथे एक्सपान्शन झालेलं आहे तसंच आपल्याला हे याचं एक्सपान्शन इथे करायचं आहे. ठीक आहे ना. पहिली टर्म आहे तुम्हाला माहिती, दुसरी टर्म आहे माहिती. इथे कसं आहे, पहिल्या टर्मचा क्यूब म्हणजे केचा क्यूब इथे, त्याच्यानंतर फॉर्म्युलामधला 3 आहे तो 3 इथे. पहिली टर्मचा स्क्वेअर इंटू दुसरी टर्म, पहिल्या टर्मचा स्क्वेअर इंटू दुसरी टर्म. ओके, त्याच्यानंतर प्लस आहे ते प्लस इथे इंटू 3 इंटू ए, जसं इथे के आहे ते के इंटू इथे बी आहे, इथे 4 आहे, 4चा स्क्वेअर. ओके, हे एवढं झालं इथे. त्याच्यानंतर हे बघायचं, हे म्हणजे काय तर दुसरी टर्म म्हणजे इथे कुठली आहे ती 4 आहे, 4चा क्यूब. ओके, जसं इथे अरेंजमेंट आहे तशीच अरेंजमेंट आपण इथं केलेली आहे. हेच फक्त पुढे सिम्प्लिफाय करायचं आहे, बाकी काही करायचं नाही आहे. के क्यूब आहे तो के क्यूब तसाच कॅरी करायचा आहे पुढे, प्लस 4 3 जा 12 के स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर पहिल्यांदा करूया आपण. 4चा स्क्वेअर किती येतो 16 येतो, 16 इंटू 3 48 के. 4चा स्क्वेअर 16 3 जा 48 आणखी के. ओके, प्लस 4चा क्यूब 4 4 जा 16 4 जा 64. ओके, त्याच्यानंतर आपल्याला अजून याच्या पुढे काही करता येणार नाही आहे, तर मग ही फायनल स्टेप असेल आपली, आणखी हेच त्याचा आन्सर आहे. ओके, म्हणजे k+4चा क्यूब आहे त्याचं आन्सर हे असं आपल्याला एक्सपांड करून काढता येतं. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 5.2 सेकंड सम 7x + 8y, ब्रॅकेटमध्ये आहे 7x + 8y, आणखी ब्रॅकेटचा क्यूब आहे, म्हणजे असंच काहीतरी. ओके, याचं एक्सपान्शन आपल्याला करायचं आहे. गिवन फॉर्म्युला आहे आपल्याला, बायहर्ट आहे तो फॉर्म्युला. जसं इकडे मॉडिफिकेशन होतं सेम टू सेम तसंच आपल्याला इथे करायचं आहे. इथे ए आहे ते काय आहे, ए आहे ते इकडे 7x आहे, हे ए आहे ते इथे, आणखी बी आहे ते 8y आहे, बी आहे ते 8y आहे, हे समजा. ठीक आहे ना. आता इथे जसं जसं ए आहे तिथे तिथे आपण 7x ठेवणार आहोत, आणि जसं जसं बी जिथे आहे तिथे आपल्याला 8y ठेवायचं आहे. अगदी तसंच. ठीक आहे ना. आपण करायचा प्रयत्न करूया. एचा क्यूब म्हणजे 7xचा क्यूब, 7xचा क्यूब मी असा लिहितोय. ठीक आहे ना. प्लस
फॉर्म्युलामधलं 3 ए स्क्वेअर बी, ए स्क्वेअर 7x आहे, आणखी बी, बी म्हणजे 8y आहे. ओके, त्याच्यानंतर प्लस फॉर्म्युलामधलं 3 आहे ते 3 तसंच, ए आहे ते 7x इंटू 7x, बी आहे ते 8y, 8yचा स्क्वेअर, आणखी बीचा क्यूब, आणखी राहिलं काय तर बीचा क्यूब प्लस बीचा क्यूब, बी ते काय आहे 8y आहे, 8y चा क्यूब. ओके, तर असं आहे ते इज इक्वल टू 7x चा क्यूब, 7x चा क्यूब आपण हे सॉल्व करूया. 7 चा क्यूब म्हणजे 49 इंटू 7, 9 7 जा 63, 343, इथे काहीतरी 343 येत आहे. 7 चा क्यूब 343, एक्स चा क्यूब हा एक्स चा क्यूब प्लस परत इथे 3, 7 चा स्क्वेअर 49, 49 आणखी बाहेर 8 आहे, 49 इंटू 8, हा 7 8 जा 392, 7 8 जा 392, आणखी 7 7 जा 49, 7 7 जा 49, 49 इंटू 8 दॅट इज 392, आणखी 392 इंटू 3 दॅट इज इक्वल टू 1176. म्हणजे हे टोटल मी 1176 असं लिहितो, 1176, आणखी इथे एक्स स्क्वेअर आहे आणखी वाय, हे टोटल याचं आन्सर इथं मी काढलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आहे 3 7 आणखी 8 चा स्क्वेअर, 8 चा स्क्वेअर, 8 चा स्क्वेअर आहे तो 64 इंटू 7 इंटू 3, हे इंटू 3 1344 येतं, प्लस 1344 एक्स आणखी वायचा स्क्वेअर, वायचा स्क्वेअर हे विसरायचं नाही आहे, वायचा स्क्वेअर आहे ते, कारण तिथे 8yचा स्क्वेअर आहे टोटल. 8चा स्क्वेअर आपण 64 घेतलाच इथे, 64 ने इंटू 7 केलं 448 आलं, 448ला इंटू 3 केलं 1344 आलं, 1344, आणखी हे एक्स आहे ते इथे एक्स, वायचा स्क्वेअर आहे तो वायचा स्क्वेअर. समजलं. आणखी त्याच्यानंतर काय आहे तर 8yचा क्यूब, 8yचा क्यूब म्हणजे पहिल्यांदा 8चा क्यूब लिहिता येईल आपल्याला. 8चा क्यूब किती येईल तर 64 इंटू 8, 64, 8चा स्क्वेअर 64 इंटू 8 म्हणजे 512 असं त्याचं आन्सर येईल. 512, 8चा क्यूब 512 आणि मग पुढे वायचा क्यूब, वायचा क्यूब. ठीक आहे. ओके, हेच आपल्याला पुढे याच्या पुढे तर काही करताच येणार नाही आपल्याला, हे इथेच आपल्याला ही फायनल स्टेप मिळते. ओके, म्हणजे याचं एक्सपान्शन आपल्याला असं करता आलं, हे फायनल आन्सर आहे आपलं. ओके, 343 एक्स क्यूब प्लस 1176 एक्स स्क्वेअर वाय प्लस 1344 एक्स वाय स्क्वेअर प्लस 512 वाय क्यूब. ठीक आहे ना. प्रॅक्टिस सेट 5.2 7 प्लस एम ब्रॅकेटचा क्यूब. सेम एक्सपान्शन फॉर्म्युलावर डिपेंड असं ते एक सम आहे. 7 प्लस एम, जसं इथे ए प्लस बी दिसतं इथे 7 प्लस एम आहे. म्हणजे काय तर ए आपल्याला 7 मानायचं आहे आणखी बी आपल्याला एम मानायचं आहे. बाकी हे जसं केलेलं आहे तसंच अगदी हे पण करायचं आहे. म्हणजे कसं करता येईल
पहिल्याचा क्यूब म्हणजे एचा क्यूब, 7चा क्यूब प्लस 3, ए स्क्वेअर बी 7चा स्क्वेअर इंटू एम बी इथे एम आहे प्लस 3 ए बी स्क्वेअर, ए 7 आहे, बी एम आहे, ते एमचा स्क्वेअर प्लस बीचा क्यूब म्हणजे सेकंड टर्मचा क्यूब म्हणजे एमचा क्यूब, बरोबर. याच्यानंतर हे पुढे सॉल्व करायचं आहे. ओके, हे 7 आहे. ठीक आहे. 7चा क्यूब किती, 7 7 जा 49 इंटू 7 343. ओके, हां म्हणजे 343 इथे येईल. 7चा क्यूब आहे तो प्लस इथे 7चा स्क्वेअर आहे, 7चा स्क्वेअर 49 इंटू 3, इथे 49 इंटू 3 हे आपण इकडे रफ केल्यानंतर 147 येईल. 147 आणखी हे एम आहे ते एम प्लस 7 3 जा 21 एम स्क्वेअर प्लस एम क्यूब, 343 प्लस 147 एम प्लस 21 एम स्क्वेअर प्लस एम क्यूब. याच्या पुढे आपल्याला काही करता येणार नाही. हीच तर फायनल स्टेप असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे आपलं. म्हणजे काय तर 7 प्लस एम द होल क्यूबचा आन्सर 343 प्लस 147 एम प्लस 21 एम स्क्वेअर प्लस एम क्यूब. ओके. प्रॅक्टिस सेट 5.2 4 सम 52चा क्यूब. हे काहीतरी दिसायला वेगळं दिसतं. ए प्लस बी क्यूबच्या वरती आपल्याला हे सगळे सम सॉल्व करायचे आहेत, पण इथे काहीतरी वेगळं दिसतंय मित्रांनो. हा जो 52 आहे इथे ए बी वगैरे असं काहीच नाही, प्लस नाही आहे किंवा 2 टर्म्स नाही आहेत इथे. ठीक आहे ना. ते नसलं तरी आपल्याला ते तसं करून घ्यावं लागेल. किंबहुना हे असे सम सॉल्व करण्यासाठीच याचं ॲप्लिकेशन आहे. हे जे फॉर्म्युला आपण शिकतोय ते कशासाठी शिकतोय तर असे कोणते तरी नंबर्स आहेत, ते नंबर्स आपल्याला अशा फॉर्ममध्ये कन्वर्ट करून आणखी मग त्याचा आपल्याला क्यूब काढता येतो. समजा 52चा क्यूब काढायचाच असेल तर तुम्ही पारंपरिक पद्धतीने काय कराल, 52 इंटू 52 इंटू 52 याचाच मल्टिप्लिकेशन खूप मोठं होईल तुम्हाला, आणि त्याच्यानंतर परत 52 न मल्टिप्लाय केल्यानंतर खूप मोठं आन्सर मिळण्याची शक्यता आहे. हे तर आपल्याला कळतंच. ठीक आहे ना. पण म्हणून हे जे 52 आहे ते या फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. कन्वर्ट करून मग याचा आन्सर काढायचा आहे. हे आन्सर येईल ते पण तुम्हाला सेम तसंच येईल जसं तुम्ही इथे या फॉर्म्युल्याप्रमाणे कराल तसंच. ठीक आहे ना. आणखी म्हणून हे अशी एक्झाम्पल्स सोपी होण्यासाठी ह्या फॉर्म्युल्यांचा आपल्याला उपयोग करायचा आहे. ठीक आहे ना. तर हे या फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट कसं करायचं आहे हे पहिल्यांदा आपण बघू. हे 52 आहे ते कुठल्या तरी जवळच्या एका नंबरला राऊंड ऑफ करा. म्हणजे काय तर 50 प्लस 2 असं लिहिलं तर 50 प्लस 2 असं लिहिलं तर, कारण 50चा क्यूब किंवा 2चा क्यूब आपल्याला एवढा भारी नाही आहे. आपल्याला ते माहिती आहेत त्याचे क्यूब किंवा हे स्क्वेअर वगैरे हे या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करण्याच्या मागचा उद्देश हा आहे. म्हणजे 52च्या ठिकाणी आपण 50 प्लस 2 लिहिलं तरी काही बिघडणार नाही. 52ला फक्त ब्रेक केला आहे की 50 प्लस 2 असं लिहिलं आहे. समजा इथे 51 असतं तर 50 प्लस 1 लिहिलं असतं. समजा इथे 49 असतं तर 50 मायनस 1 केलं असतं 49. समजलं का. म्हणजे हे जे दिलेलं आहे ते आपल्याला गिवन फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपलं काम हे असेल.
आणखी मग आपल्याला हे असं दिसतं थोडंफार ए प्लस बी सारखं हे दिसतं, हे ए आहे हे बी आहे, आणखी मग याचा क्यूब आहे तो इथे क्यूब लिहिलाच आहे मी, ठीक आहे ना. म्हणजे हे आत्ता थोडंफार या ए प्लस बी द होल क्यूब सारखं हे दिसायला लागलंय. मग याच्यातलं ए काय आहे तर 50, आणखी बी काय आहे तर 2, आणखी हे ए बी मानून हे जसं सॉल्व केलंय तसंच ते पण सॉल्व करायचं आहे आपल्याला. ओके, चला करूया आपण. म्हणजे काय आहे तर पहिल्या टर्मचा क्यूब म्हणजे 50चा क्यूब प्लस 3, फॉर्म्युलामध्ये 3 आहे, ए स्क्वेअर बी म्हणजे 50चा स्क्वेअर, ए आहे तो 50 आहे ना, एचा स्क्वेअर इंटू बी प्लस 3 ए बी स्क्वेअर म्हणजे इंटू 50, ए आहे ते 50 आहे, बी आहे ते 2 आहे, 2चा स्क्वेअर प्लस बीचा क्यूब म्हणजे बी आहे ते 2 आहे, 2चा क्यूब. समजलं का कसं मॉडिफिकेशन केले बघा. पहिल्यांदा 52चं हे 50 प्लस 2 मध्ये कन्वर्ट करून घेतलं, 50ला आपण ए मानलं, 2ला आपण बी मानलं, आणखी जसं ए बी इथं अरेंज केलं त्याप्रमाणे अगदी इथे सगळ्या त्या डिजिट्स आहेत त्या अरेंज केलेल्या आहेत. मग आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. म्हणजे हे सॉल्व करताना काय करायचं तर 50चा क्यूब करायचा आहे. 50चा क्यूब म्हणजे 50 इंटू 50 इंटू 50, 5 5 जा 25, 25 5 जा 125, आणखी 3 झिरो आहे ते 3 झिरो म्हणजे काय तर 125 आणखी 3 झिरो. हे आलं 50चा क्यूबचा आन्सर प्लस आता 50चा स्क्वेअर किती आला, इथे 50चा स्क्वेअर आहे म्हणून 50चा स्क्वेअर पहिल्यांदा घेऊ. 50 इंटू 50, 5 5 जा 25, हा झाला 50चा स्क्वेअर. आणखी मग त्याला इंटू 3 आहे, इंटू 3 पण आहे ते इंटू 2 पण आहे, आपल्याला करायचंच आहे. 25 3 जा 75, 3 जा याचं आन्सर आलं हे, आणखी मग 3 न मल्टिप्लाय करून हे, आणखी याला परत हे मल्टिप्लाय करायचं आहे 2, 75 2 जा 75 2 जा 150, आणखी हे वरती 2 झिरो आहेत ते म्हणजे 15000, 15000. हे इथून पासून इथंपर्यंतचं आन्सर आहे, ठीक आहे ना. 50चा स्क्वेअर पहिल्यांदा आपण 2500 काढला, त्याच्यानंतर इंटू 3 न त्याला मल्टिप्लाय केलं 7500 आलं, आणखी इंटू 2 न मल्टिप्लाय करून 15000 ते इथे लिहिलं. त्याच्यानंतर प्लस इथलं आहे ते प्लस. आता याचा आन्सर इथे लिहायचा आहे. ओके, 2चा स्क्वेअर आहे तो 4, आणखी हे 50 आहे, 50ला 4 न मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, हे आलं 200 इंटू 3, 3 2 जा 600 आलं. ओके, आणि आता 2चा क्यूब तर तुम्हाला माहितीच आहे, 2चा क्यूब आहे तो 8 आहे. आता हे ॲडिशन करायचं आहे आपल्याला. 12500 प्लस हे अरेंज करायचं इकडल्या बाजूनं 0 0 0 5 1. इकडल्या बाजून अरेंज करायचं नाही आहे. इथे 1च्या खाली 1, 2च्या खाली 5 असं नाही करायचं. इकडून आलं त्याच्यामुळे 2च्या खाली 1 आलं की इकडे 1च्या खाली काहीच नाही आहे इथे. त्याच्यानंतर 600 पण असंच अरेंज करायचं आहे. इकडल्या बाजून नाही 600 असं लिहायचं नाही आहे, इकडल्या बाजून ते अरेंज करायचं आहे. आणखी मग त्याच्यानंतर इथे 8 कारण ते सिंगल डिजिट आहे. ओके, आणखी याचं ॲडिशन किती येणार आहे ते करायचं आहे. 0 6 5 5
2 नी 1 हे 4 आणखी 1 140608 140608 असं ह्याचं हे ॲडिशन आले ते आपल्याला इथे फायनल आन्सर लिहायचं आहे. म्हणजे काय तर 52चा क्यूब 140608 या मेथडप्रमाणे तो अगदी सिंपल झाला. आपल्याला फक्त हे ॲडिशन करावं लागलं, नाहीतर 52 × 52 × 52 हे करत बसावं लागलं असतं. खूप मोठं मल्टिप्लिकेशन सम झालं असतं आपल्याला. आणखी ते करताना कुठेतरी चुकू पण शकलो असतो, पण हे अगदी सुटसुटीत झालं, सरळ सोपं झालं. ठीक आहे ना. ओके. 101चा क्यूब करायचा आहे आपल्याला. 101चा क्यूब करायचा. जसं मागचं एक्झाम्पल होतं याच प्रॅक्टिस सेटमधलं फोर्थ सम होतं 52चा क्यूब. अगदी समवॉट तसंच हे पण आहे. म्हणजे एक नंबर दिसतोय आतमध्ये, त्याला कन्वर्ट करायचं आहे फॉर्म्युल्याच्या ह्याच्यामध्ये, आणखी या स्वरूपामध्ये याला कन्वर्ट केल्यानंतर मग तसंच अगदी ते करायचं आहे. ठीक आहे ना. म्हणजे काय करायचं तर 101ला नियरेस्ट 100मध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहिल्यांदा 101 आपण काय करायचं आहे नियरेस्ट 100 प्लस 1. 101च्या ऐवजी मी असं लिहिलं तरी काही बिघडत नाही. आणखी असं का लिहिलं कारण आपल्याला या फॉर्ममध्ये पाहिजे आहे A+B या फॉर्ममध्ये. 101 म्हणजेच 100 + 1. आणखी क्यूब आहे तो क्यूब तसाच लिहिला मी. क्यूब आहे तो क्यूब तसाच लिहिला. ठीक आहे ना. हे आपल्याला सॉल्व करायचं आहे पुढे. इथे A आहे ते 100 झाला आता, आणखी B आहे ते 1 झालं. ओके. मग काय तर Aचा क्यूब 100चा क्यूब प्लस 3 A²B. A² म्हणजे 100चा स्क्वेअर इंटू B काय आहे तर 1 आहे प्लस 3 AB². A काय आहे 100 आहे, B काय आहे 1 आहे. 1चा स्क्वेअर प्लस Bचा क्यूब म्हणजे इथे B आहे ते 1 आहे. 1चा क्यूब. ओके. आता हेच आपल्याला सॉल्व करायचं आहे. 100चा क्यूब म्हणजे किती येणार 1 2 3 4 5 6. हे 2 झिरो आहेत ते 6 वेळा झिरो येणार आहेत कारण तो क्यूब आहे त्याचा. बरोबर ना. प्लस 100चा स्क्वेअर किती 100चा स्क्वेअर आहे तो असा होईल, आणखी त्याला इंटू 3 करायचा आहे. म्हणजे 3 नंतर 4 गोळे. ठीक आहे ना. 4 झिरो प्लस 1चा स्क्वेअर आहे तो 1च. 3 × 100 दॅट इज इक्वल टू 300 प्लस 1चा क्यूब आहे. 1चा क्यूब किती येईल परत 1. ओके. आता हेच पुढे आपल्याला ॲडिशन करायचं आहे फक्त. म्हणजे काय हे सगळं इकडे घ्या रफमध्ये. हे 0 आहे 0 आहे ते लिहायला विसरू नका. हे त्याच्यानं 3च्या पुढे 4 झिरो दिसत आहेत म्हणजे 3 इथे लिहिलं, 4 झिरो हे लिहिले. अगदी अरेंज व्यवस्थित करायचं आहे. 300 मी असं लिहिलं, की 1 आहे ते 1 आहे ते असं लिहिलं. ओके. हे आपल्याला ॲडिशन करायचं आहे. 1 इथे आलं, 0 इथे 3, इथे 0, इथे 3, इथे 0, आणखी इथे 1. 1 0 3 0 3 0 1 हे आन्सर आपण फायनल काढलेलं आहे. ॲडिशन करून ते हे लिहायचं आहे. ओके. ठीक आहे. तर हे फायनल आन्सर आहे. प्रॅक्टिस सेट 5.2 6th सम x + 1/x होल क्यूब याचं एक्सपान्शन करायचं आहे आपल्याला. एक्सपांड धिस. आणि ते एक्सपांड कसं करायचं आहे
या फॉर्म्युल्याच्या प्रमाणे करायचं आहे. जसं तुम्हाला समजते की इथे प्लस आहे, एक टर्म ही आहे ती ए, एक टर्म ही आहे ती बी. म्हणजे काय, तर ए इज इक्वल टू एक्स, बी इज इक्वल टू 1/x. ठीक आहे ना. आणखी मध्ये प्लस आहे. म्हणजेच आता या फॉर्म्युलाचं जसं एक्सपान्शन केलेलं आहे अगदी त्याचप्रमाणे या गिवन समचं एक्सपान्शन आपल्याला करायचं आहे. म्हणजे काय, तर ए चा क्यूब म्हणजे एक्सचा क्यूब प्लस फॉर्म्युलातलं 3 ए स्क्वेअर बी, ए स्क्वेअर ए काय आहे एक्स स्क्वेअर इंटू बी 1/x प्लस 3 ए बी स्क्वेअर, ए काय आहे तर एक्स आहे इंटू बी स्क्वेअर 1/x स्क्वेअर. ओके, ए बी स्क्वेअर म्हणजे हे असा लिहिलं आपण. आणखी मग त्याच्यानंतर प्लस बीचा क्यूब आहे म्हणजे काय 1/x चा क्यूब येणार, 1/x चा क्यूब. ओके, हेच पुढे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. एक्सचा क्यूब लिहितो मी पहिल्यांदा इथे, तसाच त्यानंतर प्लस इथे एक्स आहे की इथे एक्स स्क्वेअर आहे, हा एक्स आणखी इथे एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर म्हणजे काय एक्स इंटू एक्स, त्याच्यातलं एक एक्स जाईल म्हणून मी इथे एक एक्स इथे असं काढतोय. आणखी मग इथे एकच एक्स राहील, वरती 3x राहील, 3x 3 इंटू एक्स, इथलं एक एक्स याच्याबरोबर गेलं, आणखी खाली काहीच नाही आहे. ठीक आहे ना. इंटू 1 3x इंटू 1 3x प्लस 3x 1/x चा स्क्वेअर, इथे x चा स्क्वेअर येईल 3 इंटू x इंटू 1/x इंटू 1/x असं लिहिलं मी. 1/x चा स्क्वेअर म्हणजे 1/x इंटू 1/x. हे x गेलं, हे x गेलं, मग काय राहिलं वरती 3, आणखी खाली काय राहिलं x राहिलं. त्याच्यानंतर पुढे काय आहे ते आपण पुढच्या स्टेपमध्ये लिहूया. 1/x चा क्यूब म्हणजे काय, तर 1 चा क्यूब 1 आणि x चा क्यूब x क्यूब. हे आपल्याला पुढच्या आणखी एका स्टेपमध्ये व्यवस्थितपणे सगळं लिहिता येईल. x चा क्यूब प्लस 3x प्लस 3/x, इथे एक x आहेच, 3/x प्लस 1/x चा क्यूब. समजलं का. तर हे असं काहीसं आपल्याला उत्तर आलेलं आहे. प्रॅक्टिस सेट 5.2 7th एक्झाम्पल, एक्सपांड 2m + 1/5 द होल क्यूब. हे असं आहे आणि त्याचा क्यूब काढायचा आहे आपल्याला, अगदी सेम याच्याप्रमाणेच. म्हणजे इथे ए काय असेल तर 2m, आणखी बी काय असेल तर 1/5, 1/5. बी आहे ते हे आहे ते हे, प्लस आहे ते प्लसमध्ये. सेम टू सेम त्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला एक्सपॅन्ड करायचं आहे. म्हणजे काय, तर ए चा क्यूब म्हणजे इथे काय येणार 2m चा क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी, ए स्क्वेअर म्हणजे 2m स्क्वेअर बी म्हणजे 1/5. ओके, प्लस 3 ए बी स्क्वेअर, ए बी स्क्वेअर म्हणजे 2m इंटू 2m इंटू बी स्क्वेअर 1/5 स्क्वेअर. आणखी मग काय राहिलं प्लस बी चा क्यूब म्हणजे 1/5 चा क्यूब, 1/5 चा क्यूब. ओके, हेच आपल्याला पुढे सिम्प्लिफाय करायचं आहे. 2m चा क्यूब, 2 चा क्यूब 8, m चा
क्यूब प्लस 2m स्क्वेअर किती 2 स्क्वेअर 4 3 4 12 m स्क्वेअर अपॉन 5 12 m स्क्वेअर अपॉन 5 हा m स्क्वेअर इथे 2 स्क्वेअर 4 4 3 12 12 इकडे 5 5 12m स्क्वेअर 1 12m स्क्वेअर आणखी खाली 5 येईल प्लस 5 स्क्वेअर आहे तो 25 इकडे 3 2 6 6m अपॉन 25 6 3 2 6m 1 स्क्वेअर 1 6 1 6m आणखी 5 स्क्वेअर 25 तो खाली 25 ओके प्लस 1 क्यूब 1 आणखी 5 क्यूब आहे तो 5 5 25 25 5 125 5 क्यूब आहे 125 तर असं काहीसं त्याचं फायनल आन्सर आलेलं आहे ओके 8th एक्झाम्पल ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे 5x अपॉन y प्लस y अपॉन 5x ब्रॅकेटचा क्यूब इथे हे a आहे ते हे a मानायचं इथे जे आहे ते b मानायचं आहे म्हणजे a इज इक्वल टू 5x अपॉन y असं मानलं आपण आणखी b इज इक्वल टू y अपॉन 5x असं मानलं अगदी जे a आहे ते b आहे ते प्लसच्या इकडे तिकडे आणखी जसं मग हा फॉर्म्युला एक्सपांड केलेला आहे a प्लस बी तसंच हे इकडे a आणखी b मानून एक्सपांड करायचं आहे म्हणजे काय तर a आहे ते एक क्यूब इथे पहिल्यांदा म्हणजे 5x अपॉन वायचा क्यूब प्लस 3 a स्क्वेअर म्हणजे 5x अपॉन वाय चा स्क्वेअर आणखी b म्हणजे y अपॉन 5x ठीक आहे ना प्लस 3 a 5x अपॉन y 5x अपॉन y आणखी b स्क्वेअर y अपॉन 5x y अपॉन 5x चा स्क्वेअर आणखी प्लस इथे प्लस बी क्यूब राहिलेला आहे ते प्लस बी क्यूब म्हणजे इथे y अपॉन b काय आहे y अपॉन 5x बरोबर ना म्हणजे प्लस y अपॉन 5x आणि याचा क्यूब करायचा आहे आपल्याला ओके आता आपल्याला हे पुढे सिम्प्लिफाय करायचं आहे मी इथून चालू करतो इज इक्वल टू 5x चा क्यूब म्हणजे 5 चा क्यूब x चा क्यूब अपॉन y चा क्यूब 5 चा क्यूब किती येणार 125 5 चा क्यूब 125 x चा क्यूब x क्यूब अपॉन y चा क्यूब y क्यूब प्लस 3 आहे इथे 5x अपॉन y आणि त्याचा स्क्वेअर आहे 5x अपॉन y म्हणजे मी 2 वेळा 5x अपॉन y 5x अपॉन 5 लिहितो 5x अपॉन y इंटू 5x अपॉन y आणखी इंटू हे 2 वेळा लिहिलेलं आहे मी कारण त्याचा स्क्वेअर आहे म्हणून 2 वेळा लिहिले मी आणखी इंटू y अपॉन 5x मी असं का लिहिलं कारण मला या स्टेपमध्ये ते 5x आणखी ते 5x येतं ते कट करता येईल मी अगोदरच हे केलेलं नाही आहे 5 5 25 आणखी x स्क्वेअर वगैरे असं काही लिहिलेलं नाही आहे कारण मला नंतर हे इकडे y दिसतं इकडे y दिसतं हे कट करता येतं आणखी म्हणून मी जाणून बुजून मी असंच लिहिलेलं आहे 5x अपॉन y 5x अपॉन y 2 वेळा लिहिलं आहे कारण ते आपल्याला नंतर पुढच्या स्टेपमध्ये कट करायचं आहे आणि कट करून ते लिहायचं आहे तसंच पुढे जाऊया आपण हे प्लस आहे ते प्लस ओके 3 आहे ते 3 5x अपॉन y 5x अपॉन y आणखी y अपॉन 5x आहे ते पण डबल लिहायचं आहे मला y अपॉन 5x
किंवा हे मी असे लिहितो मल्टिप्लिकेशनमध्ये, y अपॉन 5x y अपॉन 5x. ओके. आणखी मग एक टर्म उरलेली आहे ती कुठली आहे, y चा क्यूब आणि 5x चा क्यूब. 5x चा क्यूब किती, 5 चा क्यूब दॅट इज 125 आणखी x चा क्यूब. ठीक आहे ना. ही टर्म अशी आली, शेवटची टर्म तशी आहे. हे जे मधलं आहे ते थोडंसं सिम्प्लिफाय करावं लागेल आपल्याला. आणखी म्हणून मी ही पहिली टर्म आहे ती तशीच लिहितोय, 125 x क्यूब अपॉन y क्यूब प्लस हे 5x इथलं गेलं, हे 5x इथलं गेलं, हे y इथलं गेलं, हे y इथलं गेलं. वरती काय राहिलं, 3 × 5 5 3 जा 15x अपॉन y. हे एवढ्याचं आन्सर एवढं आलं. प्लस हे प्लस इथे. त्याच्यानंतर हे y गेलं, हे y गेलं, हे 5x गेलं, हे 5x गेलं. इथे 3y राहिलं, 3 आणखी y 3y आणखी खाली काय राहिलं तर 5x राहिलं. हे 5x इथंच फक्त राहिले ना, 5x. ओके. प्लस y क्यूब आणखी 125x क्यूब. ओके. तर हे त्याचं आन्सर आहे 125x क्यूब अपॉन y क्यूब प्लस 15x अपॉन y प्लस 3y अपॉन 5x प्लस y क्यूब अपॉन 125x क्यूब. तर हे फायनल एक्सपान्शन आपण आहे. गिवन समचं फायनल एक्सपान्शन आपण असं केलेलं आहे विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला a प्लस b क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3a² प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस b क्यूब. आजच्या दिवसासाठी मला वाटतं इथं एवढंच पुरेसं आहे. प्रॅक्टिस सेट 5.3 आपण उद्या पाहूया. ओके. धन्यवाद मित्रांनो.